हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. विभाग 2. मुक्काम पोस्ट मसाढी. जिवंत आणि आता मृत अशा कित्येक माणसांनी केलेल्या कष्टांवरच माझं अंतर्गत आणि बाह्यजीवन उभारलेलं आहे. याची मी स्वतःला रोज आठवण करून देतो. म्हणूनच मला जे काही मिळालं आहे ते तितक्याच प्रमाणात परत देण्यासाठी मी कष्ट केले पाहिजेत. अल्बर्ट आइन्स्टाईन. बिहारनंतरची अस्वस्थता. आणखी 10 वर्षानंतर. ईदिल अहमद यांनी लिहिलं होतं, तुम्ही असं म्हणू शकला पाहिजे की माझ्या या आयुष्याची निवड मी स्वतः केली. जे आहे त्यात मी जगत राहिलो नाही. धरव वर्ध्याच्या सेवाग्राम मेडिकल कॉलेजमध्ये शिकवत होता. बिहारहून परतल्यानंतर मीही तिथेच सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. हे कॉलेज गांधीजींच्या अनुयायांनी सुरू केलं होतं आणि भारतातल्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या आरोग्य सेवेकरिता तिथल्या विद्यार्थ्यांना तयार करायचं हा त्यांचा उद्देश होता. शिवाय विदर्भ या महाराष्ट्रातल्या कमी विकसित भागातल्या गरीब लोकांना ते आरोग्यसेवाही पुरवत. विदर्भ कायमच शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावरच्या आत्महत्यांसाठी चर्चेत असायचा. या सगळ्यामुळे आम्ही तिथे जायचा पर्याय निवडला होता. हिरवाईने नटलेलं सेवाग्राम हे सुंदर लहानसं ठिकाण होतं. आपल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या अनेक महत्त्वाच्या प्रसंगांचा साक्षीदार असलेला गांधीजींचा आश्रम माझ्या घरापासून 5 मिनिटांच्या अंतरावर होता. तिथे मी शस्त्रक्रिया करायचे, प्रसूती करायचे आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांना शिकवायचेही. सेवाग्राम प्रत्यक्ष जाऊन गरीब ग्रामस्थांना आरोग्यसेवा पुरवत असल्याने मला अशा समर्पित वातावरणात काम करायला खूप आवडलं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्राच्या विस्मयकारक दुनियेची ओळख करून देणं आणि माझ्या दृष्टीने त्याचं जे महत्त्व होतं ते त्यांना दाखवून देणं फारच छान होतं. सगळं काही चांगलं होतं, पण तरीही माझ्या मनातली एक लहानशी बोच काही जात नव्हती. सेटल व्हायला ही जागा अगदी योग्य होती, पण माझं मनच स्थिरस्थावर होत नव्हतं. रोज रात्री मी म्हणायचे, धरव, मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की मी जिथे काम करायला हवंय ती ही जागा नाही आहे. प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करायचं इथलं काम मला जमतं. शिकवणं हेही महत्त्वाचं आहे आणि शिकवायला मला आवडतंय. पण तरी बिहारमध्ये समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या डॉक्टरांची जास्त गरज आहे. या ठिकाणपेक्षा बिहारला माझी खूप जास्त गरज आहे. प्रत्येक दिवशी माझी कौशल्य, माझी ऊर्जा वापरून इथल्यापेक्षा तिथे खूप जास्त फरक पडू शकेल. धरवशी बोलणं नेहमीच खूप सोपं असायचं. मला काहीही मनात न ठेवता मोकळेपणाने त्याच्याशी सगळं बोलता यायचं. आपला मित्रच आपला नवरा असणं यासारखं सुख नाही. मग तू परत का नाहीस जात तिथं? दरवेळी धरव मला म्हणायचा. मला जे इतके दिवस वाटत होतं पण शब्दात मांडता येत नव्हतं ते धरवशी बोलल्याने माझ्या मनात अधिकाधिक स्पष्ट होत गेलं. बिहारमधून परतले असले तरी बिहार माझ्या मनातून गेलं नव्हतं. माझ्या मनातल्या भावनांचा कल्लोळ मी एक दिवस कवितेच्या रूपात कागदावर उतरवला. 2 वेड्या शिखरांदरम्यान कोण प्रेरणा देतं, कोण बोलतं? रात्रभर पायपीट करून आल्यावर आज मी शिखर सर केलंय. दरीत डोकावून पाहताना चेहऱ्यावर वाऱ्याची झुळूक अनुभवते आहे. त्या घळीतून माझंच रक्त वाहत आहे आणि माझ्याच घामाची ती एक नदी बनली आहे जणू. दुभंगलेले मोठे खडक माझ्यातील चैतन्याला आव्हान देताना मी पाहते आहे आणि प्रेम भरल्या ओंजळींनी पाणी घातलेलं गवतही मी पाहते आहे. आणि अखेर मी हे मिळवलंच. ही उजाड भूमी जीवित केली, हा मृत पर्वत जीवित केला आणि आज हे शिखर केवळ माझंच. आता जरा विसावा घ्यावा वाटतंय. मी मिळवलेल्या फलितासह मी इथे वरती या दृश्याने मन भरलेलं,
इथल्या प्रत्येक गवताच्या काडीत, प्रत्येक कणात पुरेपूर मी भारू नये. मग मी वर पाहते. तिथे आणखी अवघड शिखरं आहेत, मृत आणि उजाड. पण आता अजून काही नको. मी खूप समाधानी आहे. मी खूप दमले आहे. माझी जुनी मैत्रीण म्हणते, फक्त श्रम हेच सातत्य आहे. सततचे परिश्रम. चर्मकारांनी चामड्याला आकार देणं चालूच ठेवलं पाहिजे. आपण बनवलेल्या उत्तम पादत्राणाकडे तो किती काळ नवलाईने पाहणार? अजून कितीतरी दमलेली अनवाणी पावलं आहेत, ज्यांना पादत्राणं देऊन आराम घ्यायला हवा. माझ्या जुन्या मैत्रिणीचं बोलणं माझ्या कानात घुमत राहतं. तरू, हे तुझ्या आयुष्यातलं सर्वोत्तम काम नाही. नाही, अजून नाही. 2 शिखरांमध्ये हे प्रेरणा देतं, हे नेहमी सांगतं. हे माझ्या आयुष्यातलं सर्वोत्तम काम नाही. नाही, अजून नाही. ह्या कवितेमधून माझ्या भावना व्यक्त झाल्या. काही दिवसांनीच माझ्या नव्या नोकरीला फक्त 3 महिने झाले असताना मी ती सेवाग्रामची नोकरी सोडायची ठरवलं. ती खरं तर फारच चांगली नोकरी होती. पण मला जे हवं होतं ते हे नव्हे, हे मला कळून चुकलं होतं. माझं संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकेल असंच काम करायला हवं. त्यापेक्षा कमीसाठी उगाच तडजोड कशाला करायची, असं मी स्वतःला सांगितलं. आपल्याला एकच आयुष्य मिळतं, तर मग ते अर्धमुर्ध कशाला जगायचं? मी फक्त 31 वर्षांची होते आणि आणखी शोध घ्यायला माझ्याकडे भरपूर वेळ होता. मी बिहारला परत जायचं ठरवलं. पण यावेळी मात्र धरव माझ्यासोबत येऊ शकणार नव्हता. पुढील वर्षासाठीच्या त्याच्या कामाच्या योजना आधीच ठरलेल्या होत्या. आम्ही दोघांनी वेगवेगळं राहणं हा काही सर्वोत्तम पर्याय नव्हता, पण आपण वारंवार जास्त वेळा भेटू असं आम्ही ठरवलं. बिहारला जाण्याचा निर्णय घेतला त्यात एकच वाईट बाब होती, ती म्हणजे माझ्या बॉस डॉक्टर पूनम वर्मा यांना सोडून जाणं. त्या सेवाग्राममध्ये प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. त्या फारच चांगल्या होत्या आणि त्यांच्या हाताखाली काम करणं खूपच मस्त होतं. कुठेही गेलं तरी चांगले बदल सुचवायची मला आता सवय लागली असल्याने मी त्यांनाही काही बदल सुचवले होते. त्यांनी कोणताही अहंभाव न ठेवता माझ्यासारख्या नवशिकेने सुचवलेल्या बदलांचं स्वागतच केलं होतं. इतकंच नाही तर ते राबवायला त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्यही दिलं होतं. या लहानशा कालावधीत मला फारच चांगल्या नेतृत्वाखाली काम करायची संधी मिळाली होती. डॉक्टर रविकांत सिंग, DM सर, मिस्टर सुनील गुप्ता आणि आता डॉक्टर पूनम वर्मा. त्यातून मला नेतृत्वासंबंधी एक चांगला धडा मिळाला. चांगले नेते हे नेहमी लोकांच्या सूचनांचं स्वागत करतात. या नेत्यांना लोकांची किंमत असते आणि चांगले नेते हे इतरांना नेतृत्व करायची संधी देतात. तू इतकी अस्वस्थ, अस्थिर का आहेस? माझ्या डोक्यात सतत हा प्रश्न घुमत होता. हा प्रश्न माझा होता की दुसऱ्या कोणी विचारलेला हे मला कळत नव्हतं. कारण बऱ्याच लोकांना वेडेपणाचा आणि आतताईपणाचा वाटेल असा निर्णय मी पुन्हा एकदा घेतला होता. पुन्हा एकदा सेटल होण्यापूर्वी माझ्या अर्थपूर्ण जीवनाच्या शोधाच्या किड्याने डोकं वर काढलं होतं. माझे स्वतःचे निर्णय स्वतः घेणं, सारखं एका ठिकाणाहून दुसरीकडे काम करायला जाणं आणि तेही एकटीने, हे बऱ्याच लोकांना विचित्र वाटत होतं. पण त्यांना स्पष्टीकरण द्यायची मला गरज वाटली नाही. ज्या एका व्यक्तीला समजायला हवं होतं त्याला ते समजत होतं. धन्यवाद.